नमस्कार. झूम युअर नॉलेज ऑनलाईन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सिस्टीम कोणकोणत्या आहेत, त्यांचं काम कोणतं आहे आणि ते कशा प्रकारे आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये मदत करतात, या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सिस्टीम म्हणजे काय, तर शरीरामध्ये असणाऱ्या प्रणाली किंवा संस्था यांना आपण सिस्टीम असं म्हणतो. त्यामध्ये प्रणाली नंबर 1 मज्जासंस्था. मज्जासंस्था ज्याला इंग्लिश मध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम असे देखील म्हटले जाते. ही सिस्टीम किंवा ही संस्था आपल्या शरीरामध्ये विचार करण्यास, शिकण्यास आणि आपल्याला सभोवतालच्या जगाला प्रतिसाद देण्यासाठी मदत करते. या सिस्टीम मध्ये मेंदू, पाठीचा कणा आणि मज्जातंतू यांचा समावेश होतो. मज्जासंस्था किंवा सेंट्रल नर्वस सिस्टीम आपल्याला आपल्या हालचालींवर नियंत्रित ठेवण्यास, संवेदना अनुभवण्यास आणि माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी अनुमती देते. नंबर 2 रक्ताभिसरण प्रणाली म्हणजेच सर्क्युलेटरी सिस्टीम. ही सिस्टीम आपल्या पेशींमध्ये ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये पोहोचवणे आणि आपल्या शरीरातून टाकाऊ पदार्थ काढून टाकणे याची कामे करत असते. रक्ताभिसरण प्रणालीमध्ये हृदय, रक्तवाहिन्या आणि रक्त यांची ही सिस्टीम बनलेली असते. नंबर 3 श्वसन प्रणाली, ज्याला आपण रेस्पिरेटरी सिस्टीम या नावाने ओळखतो. श्वसन प्रणालीमध्ये आपल्या शरीरात ऑक्सिजन आणले जाते आणि कार्बन डायऑक्साइड आपल्या शरीरामधून बाहेर काढून टाकले जाते. श्वसन प्रणालीमध्ये नाक, तोंड, श्वसननलिका, श्वासनलिका आणि फुफ्फुसांचा समावेश होतो. नंबर 4 पाचक प्रणाली. पाचक प्रणाली ज्याला इंग्लिश मध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम असे देखील म्हणतात. पोषक घटकांमध्ये अन्नाचे विघटन करण्यासाठी पाचन तंत्र जबाबदार असते. पचन संस्थेमध्ये तोंड, अन्ननलिका, पोट, लहान आतडे आणि मोठे आतडे यांचा समावेश होतो. 5 स्नायू प्रणाली. स्नायू प्रणाली आपल्याला हालचाल करण्यासाठी, पवित्रा राखण्यासाठी आणि शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी अनुमती देते. स्नायू प्रणाली ज्याला इंग्लिश मध्ये मस्क्युलर सिस्टीम असे देखील म्हटले जाते. नंबर 6 कंकाल प्रणाली म्हणजेच बोन सिस्टीम, हाडांची सिस्टीम. कंकाल प्रणाली आपल्याला शरीराला आधार, संरक्षण आणि हालचाल प्रदान करण्यासाठी महत्वाची असते. नंबर 7 अंतस्रावी प्रणाली, ज्याला आपण एंडोक्राइन सिस्टीम असे देखील संबोधतो. एंडोक्राइन सिस्टीम शरीरातील कार्य नियंत्रित करणारे हार्मोन्स तयार करण्यासाठी आणि त्या हार्मोन्सना नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते. एंडोक्राइन सिस्टीम मध्ये स्वादुपिंड, थायरॉइड ग्लँड आणि अधिवृक्क ग्रंथी यासारख्या ग्रंथींचा समावेश होतो. आणि नंबर 8 इंट्युगिमेंटरी सिस्टीम. इंट्युगिमेंटरी सिस्टीम ही आपल्या शरीराचे बाह्य नुकसानांपासून संरक्षण करते आणि शरीराचे तापमान नियंत्रित करते. म्हणजेच इम्युनिटी आपल्या शरीरामध्ये वाढवण्यासाठी इंट्युगिमेंटरी सिस्टीम खूप महत्वाची असते. इंट्युगिमेंटरी सिस्टीम मध्ये त्वचा, केस, नखे आणि संबंधित ग्रंथींचा समावेश होतो. आशा आहे की तुम्हाला आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या या 8 सिस्टीम बद्दल थोडी का होईना माहिती समजली असेल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटला असेल. व्हिडिओ थोडा देखील इंटरेस्टिंग वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल